राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीमधून एकनाथ शिंदेंना वगळण्यात आलेले आहे। दर दुसरीकडे या नव्या समितीमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांना स्थान देण्यात आलेले आहे। त्याचबरोबर महसूल, मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन तसंच आरोग्य मंत्र्यांचाही या समितीमध्ये समावेश आहे। मात्र या निर्णयामुळे राजकीय वर्तुळामध्ये आता मोठी चर्चा सुरू झाली आहे। शिंदेंना समितीतून डावलण्याचा अर्थ राजकीय धक्का असल्याचं मानलं जात आहे। सर, आपत्ती विभागावरून आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव वगळलंय काय? आपत्ती विभाग जो आहे आपला प्राधिकरण त्याच्यावरून जे आहे ते एकनाथ शिंदे यांना नाव वगळलंय अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। कसं होणार आहे, काय कोण कसं वगळणार आहे, काहीतरी तुम्ही नवीन नवीन बातम्या तयार करता, काही मॅन्युफॅक्चर करता बातम्या। समितीत असणार कदाचित शिंदे साहेबांनी मला आता थोडं दुसरं कामकाज करू द्या, संघटनात्मक बांधणी करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ हवाय म्हणून कदाचित ते त्या समितीत नसावे। नाही वगळलं काही नाही, मग ते खातच त्यांच्याकडे होतं म्हणून वगळायचा प्रश्न येत नाही। परंतु त्यांनी कदाचित ती मागणी केली असेल म्हणून ते तिथं काम करण्यास थोडंसं मागे हात त्यांनी केलेली आहे।